जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील बंधारे आश्रमशाळेत मयत झालेल्या ब्रायन गावित या मुलांच्या कुटुंबियांची भेट घेत महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीने त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे। समितीने नवापूर येथील सोनखडका या गावी जाऊन मयत ब्रायन गावित यांच्या कुटुंबियांच्या भावना जाणून घेतल्या आहेत। यासोबतच शासनाकडून मिळणारे 2 लाखाच्या अनुदानाचा धनादेश देखील त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केला आहे। सोबतच समितीमधील आमदारांनी या कुटुंबियांना त्याच्या परीने खाजगी मदत देखील केल्याचे समजत आहे। यावेळी आश्रमशाळा प्रशासनाकडून झालेल्या अक्षम्य हलगर्जीपणाबाबत मयत ब्रायन गावित या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी समिती समोर आपली व्यथा मांडली। ब्रायन गावित या 9 वर्षीय मुलाच्या बंधारे आश्रमशाळेच्या मागील बाजूला असलेल्या सेफ्टी टँकमध्ये मृतदेह आढळला होता। या प्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक देखील झालेली आहे। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।